जय हिंद। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं होगा। याच म्हणीप्रमाणे माननीय अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री, दिल्ली सरकार, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा या भारतीय जनता पार्टीने खास करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून आम आदमी पार्टीच्या सर्वसर्वी 23 नेत्यांवरती केसेस करून त्यांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आलं आणि काल कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्तता दिली। या मुक्ततेला दिल्यामुळे खरं तर सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित होणार नाही। या म्हणीचं सत्य काल उतरलेलं आहे आणि या देशामध्ये जे खोटे आरोप करून, यंत्रणांचा खोटा वापर करून सत्याला परेशान केलं जातं आणि इमानदार माणसांना जेलमध्ये टाकण्याचं खोटे आरोप करून केले जातं, याचा जाहीर निषेध काल त्या कोर्टानं जे जजमेंट दिलं आणि जो सत्याचा विजय केला त्याचा आनंद। आणि केजरीवाल हे दोषमुक्त झाले, आम आदमी पार्टीचे सर्व नेत्यांना दोषमुक्त केलं आणि CBI सारख्या संस्थेला कटघड्यामध्ये उभा केलं। अशा संस्था देखील कुणाच्या तरी दबावामध्ये काम करतायत हे देशाला दाखवून देण्याचं काम केलं। म्हणून केजरीवाल यांच्या जे सुटका झाली, निर्दोष सुटका झाली, त्याचा आनंद म्हणून आम्ही आज या बीड शहरामध्ये फटाके वाजवून आणि चहापाणी करून आनंद अरे घोषणा द्या, घोषणा।